एवढ्या रात्री कोण बरं दरवाजा वाजवत असेल? सुमती मनाशीच बोलते. असा विचार तिच्या मनात चालू असताना परत दरवाजाचा आवाज येतो. सुमती खूप घाबरते. सुमती आतूनच म्हणते, कोण आहे? एका वृद्ध माणसाचा आवाज येतो. मी आहे. मला खूप भूक लागली आहे. दरवाजा उघडा. सुमती खिडकीपाशी जाते आणि खिडकीमधून वाकून बघते. एक वृद्ध माणूस हातात काठी घेऊन उभा होता. थोडा कमरेत वाकलेला, अंगावर फाटके वस्त्र, अंग खूप मळलेले, चेहरा खूप दयाळू आणि भावूक वाटत होता. सुमती खिडकीमधूनच बोलते, कोण आजोबा आपण? त्या म्हाताऱ्या वृद्ध माणसाचं लक्ष खिडकीकडे जाते आणि तो वृद्ध माणूस वाकत वाकत खिडकीसमोर येतो. हे पाहून सुमती खिडकीपासून थोडी दूर होते आणि बोलते, कोण आपण आजोबा? तो वृद्ध माणूस म्हणतो, मला खूप भूक लागली आहे. काहीतरी खायला दे मुली. दरवाजा उघड. सुमती थोडी शांत होऊन विचार करून बोलते, आजोबा, आमच्या घराचा दरवाजा आतून लॉक झाला आहे आणि त्याची किल्ली माझ्या बाबांकडे आहे. बाबा आत्ता घरी नाही येत. माझ्या भावाने दरवाजा खोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण दरवाजा नाही खुलला. तोही कंटाळून आत्ताच झोपी गेला आहे. त्याला मी परत नाही उठवू शकत. सुमती खोटं बोलली होती. सुमतीला खरं म्हणजे कुठलाही भाऊ नव्हता. तिला फक्त एक बहीण होती, पण घरी कोणीही नसल्यामुळे ती असं बोलली होती. एका अनोळखी व्यक्तीला घरात घेणे तिला बरोबर वाटले नाही. जरी दिसायला दयाळू आणि वृद्ध माणूस असला तरी ती वेळ चुकीची होती. ती म्हणते, आजोबा थांबा, तुम्हाला खिडकीमधून जेवण देते आणि ती किचनमध्ये जाते. एक भाकरी आणि भाजी पेपरात बांधून त्या आजोबांना देते. ते आजोबा भाकरी घेऊन बाहेर दरवाजापाशी जाऊन बसतात आणि पेपर खोलतात आणि परत खिडकीपाशी येतात. सुमती विचारात पडते. ते आजोबा बोलतात, मुली, एकच भाकरी दिलीस, अजून एक दे ना. सुमती किचनमधून एक भाकरी आणखी आणते आणि त्या आजोबांना देते. आजोबा भाकरी घेऊन अंधारात कुठेतरी निघून जातात. सुमती आजोबांकडे पाहतच राहते. तिच्या मनात खूप काही चालू होतं. सुमती खिडकीचा दरवाजा लावून घेते आणि हॉलमध्ये येऊन अभ्यासाला बसते. सुमतीच्या बाबतीत या एका रात्रीत काय काय घडते आहे हे जाणून घेण्यासाठी स्टोरीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.